दुबईमध्ये किराणा, भाजीपाला यासाठी किती खर्च येतो महिन्याला असे काही जण विचारतात, तर चला सांगते. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. आता हा जो खर्च आहे ना, हे माझं पर्सनली मत आहे, कारण हे प्रत्येकाचा हा खर्च वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाच्या रुटीनवर, काटकसर करण्यावरती हा खर्च अवलंबून आहे. पण जर तसं बघायला गेलं तर 2 माणसांसाठी साधारण महिन्याला 800 ते 1000 दिरांपर्यंत खर्च येतो. भाजीपाला, नॉनव्हेज वगैरे सगळंच आलं त्यामध्ये. पण जर तुम्ही रोजच चिकन, मासे, मच्छी, मटण वगैरे सगळं खात असाल, रोजच जिभेचे चोचले पुरवत असाल, तर नक्कीच 2000 दिराम पण कमीच पडतील. आणि काही वस्तू आहेत ना इथं, म्हणजे जसं की लोकल भाज्या, लोकल ज्या काही वस्तू आहेत त्या थोड्या स्वस्त असतात. पण जर आपल्याला इम्पोर्टेड फळं, इम्पोर्टेड भाज्या वगैरे खरेदी करायच्या झाल्या तर त्या सगळ्या महागच आहेत. आणि रोज असं थोडं थोडं काही म्हणजे खरेदी न करता सॅटर्डे संडेला जर आपण खरेदी केलं तर ते थोडं कमी पडतं. कारण जसं की आपल्याकडे डीमार्टसारखे जसे शॉप आहेत तसे इथे भरपूर सारे शॉप आहेत. आणि सॅटर्डे संडेला ना अगदी ऑफरचा म्हणजे पाऊस पडलेला असतो, त्यामुळे तुम्ही सॅटर्डे संडेला कुठेही गेलात ना तर नक्कीच खूप गर्दी बघायला मिळते. कारणच हे असतं, कारण खूप साऱ्या ऑफर्स आणि कमी पैशामध्ये सगळ्या असतात गोष्टी. त्यामुळे आणि एक माणूस म्हणालात तर 500 दिराम पण खूप